ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गम गणपते नमः। ओम नमः शिवाय। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डा विच्चे। ओम नमो भगवते सूर्यनाथवास हरि ओम तत्सत्। ओम भुवं भुवा ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्। ओम लं ओम शं 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 ओम चतुर्मुखाय विद्महे हंसारूढाय धीमहि तन्नो ब्रह्मा प्रचोदयात्। ओम बम बम यम रम रम। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्। ओम रम ओम ढम 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 तं तं पं भं। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। ओम यम ओम कम खम गम घम नम चम चम टम ठम। ओम सहस्रनेत्राय विद्महे वज्रहस्ताय धीमहि तन्नो इन्द्रः प्रचोदयात्। ओम आं ओम सरस्वती विद्महे ब्रह्म धीमहि तन्नो देवी प्रचोदयात्। ओम आं ओम क्लां क्लीं क्लीं क्लों क्लीं कः। ओम दिगंबराय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्तं। ओम विश्वरूपाय विद्महे निरंजनाय धीमहि तन्नो विराटः प्रचोदयात्। ओम कम ओम आमी मी रु लु 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 याय ओम हा। ओम कम खम गम घम नम चम टलक्षाज्ञम। ओम महाज्वाला विद्महे अग्निदेवाय धीमहि तन्नो अग्निः प्रचोदयात्। ओम अभो ज्योतिरस्वामृतं ब्रह्मर्भुर्वस्व ओम शांती। आता आपण जो मंत्र म्हणलो तो आपल्या शरीराशी म्हणजे आपलं शरीर जे आहे हे दिव्य स्वरूपाचा नरमंत्र म्हणलो. दैवी संपत्ती महामंत्र. आपलं शरीर जे आहे ते समतोल व्हावं, शरीरातली सगळी इंद्रिय काम करायला लावत, सर्व शरीरातली डोळे कान नाक हात पाय काय त्या सगळ्या इंद्रियांना शक्ती पोहोचव आणि ते जागी व्हावं, त्यामुळे ते कार्यरत हो, त्या दृष्टीने मंत्र म्हटले जातात. आज आपण परमेश्वर अखंड वंश परंपरा याबद्दल हे आपण मंत्र म्हणणार आहे, सांगितले ते सुरू करणार आहे. की काल आपण सांगितलं व आदी नारायणापासून ब्रह्मदेव झाला आणि मग त्याच देवाच्या कपाळापासून शंकर भगवान प्रगट झाले. देवप्रजा आणि मानव प्रजा अशा दोन प्रजा प्रगट झाल्या. ब्रह्मदेवामध्ये देवप्रजा आणि मानव प्रजा पण येते. तर शंकराचं जे अस्तित्व आहे त्यांनी फक्त देवप्रजा तयार केली. म्हणजे कार्तिक स्वामी, गणपती, नंतर काळभैरव, वीरभद्र असे किंवा त्यांनी काही पार्श्वच गण असे नंदिके पार्श्वच गण असते. नंदिके साधूसून तयार झालेलं आहे. पण भगवान शंकराने देवप्रजा निर्माण केली की ती कधीच नष्ट होणार नाही, ही जशी तशी अमर राहणार आहे. भगवान महाविष्णूच्या कपाळामधून भगवान विष्णू प्रगट झाले. भगवान शंकर प्रगट झाले. शंकराच्या डाव्या भागातून पार्वती प्रगट झाली. पार्वतीच्या उजव्या भागातून राधा, डाव्या भागातून लक्ष्मी प्रगट झाली. इथपर्यंत जाऊन पुढे ठेपलो आपण. आता या पुढच्या अवस्था की जो ब्रह्मदेव नाभीतून प्रगट झाला त्याच्यावरून 7 ऋषी प्रगट झाले. त्याच्यावर 28 ऋषी प्रगट झाले. 28 ऋषीपासून हे सगळं जग प्रगट झालं म्हणजे मानव समाज आला. तर आता या ठिकाणी आपली अखंड वंश परंपरा जी आहे ती कशी आहे? आदिनारायण जो ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगृध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं ओम शांतं. यांच्यापासून जी जीव पेशी निघाली ते ब्रह्मदेवाकडे आली, शंकराकडे आली, पार्वतीकडे आली, राधेकडे आली, लक्ष्मीकडे आली. तसेच ब्रह्मदेवाकडे ही जीवपेशी आली, ती 8 ऋषीमध्ये आली. 8 ऋषीमधून ही जीवपेशी 88,000 ऋषीमध्ये आली
आणि 88,000 ऋषीमध्ये जीवपेशी आली. तर ती जीवपेशी जी आली ती जीवपेशी कशा स्वरूपाची आहे, तिचं अस्तित्व काय? ओम आयो त्रिशतम तना सहस्र तद्महे तरशमंदी धावत. अवस्था ऋषी पवन सोमदेवता गाय छंद षडजा स्वर गाय छंदाचं महत्व सांगितलंय. ओम भुवम भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः प्रचोदयात्. आता या ठिकाणी हे जे जनुक आहेत ती 30,000 सुख आपल्या शरीरामध्ये आहेत. मग आता 30,000 सुख आहेत, इथं आहेत 3 पेशीच्या 3 वलय. 3 वलय आहेत पेशीमध्ये. त्या 3 वलयामधून ह्या जीवाणू गुणसूत्र आपला रंगसूत्र म्हणजे जनुक 30,000 सुख कशी विभागली गेली ती बघा. पहिल्या म्हणजे 10,000, दुसऱ्या 10,000, तिसऱ्या 10,000, म्हणजे प्रत्येक वलयामध्ये 10,000 सुखांची केंद्र आहेत जीवपेशीमध्ये. आणि ही जीवपेशी जर व्यवस्थित निर्माण झाली तरच हे आपल्या शरीरात जनुक व्यवस्थित निर्माण होतात, तशी ती होऊ शकत नाहीत. मागच्या व्हॉट्सअपवर आपण ते म्हणजे व्हिडिओमध्ये त्याची नकाशा दाखवला होता. आता या ठिकाणी जीवपेशीवर गायत्री मंत्राचा परिणाम कसा होतो तो दाखवला आहे. आता या गायत्री मंत्रामध्ये जे जनुक आहेत ते किती आहेत? 30,000. जे पेशीला वलय किती आहेत? 3. म्हणजे प्रत्येकीमध्ये किती आले? 10,000. म्हणजे पहिल्या वलयामध्ये 10,000 जनुक काम करत, दुसऱ्या वलयामध्ये 10,000, तिसऱ्या वलयात 10,000 जनुक आपल्या शरीरात काम करत आहेत. महत्त्वाचा मुद्दा आहे वेदाप्रमाणे. आणि विज्ञानाप्रमाणे हे 30,000 जनुक आपल्या शरीरामध्ये आहेत. ATCGHO आणि वेदामध्ये ऋषी देवता छंद आणि स्वर उम हे सांगितले आहेत. तर ही अनुवंशा परंपरा ही जशी तशी आपल्याकडं आतापर्यंत अनंत कोटी वर्षातून आलेली आणि येत आहे, राहणार आहे, नष्ट होणार नाही. ही जर अनुवंशा भगवंताची आहे ते आपल्या घालली. आता दुसरी परिस्थिती याच्यामध्ये म्हणजे 1,00,000 गुणसूत्र आहेत. 1,00,000 गुणसूत्र म्हणजे 1,00,000 गुणसूत्रांना भागले 3, 33,99 म्हणजे पहिल्या 33,000, दुसऱ्या 33,000, तिसऱ्या 34,000 म्हणजे 64 म्हणजे आपल्याला या ठिकाणी 1,00,000 गणित करायचे म्हणजे 33,99,000 134 म्हणजे 33,99,34 म्हणजे 1,00,000 म्हणजे आपल्या शरीरामध्ये जवळजवळ 33,000 ही गुणसूत्र प्रत्येक वलयामधून पेशीत काम करतात. त्यांचा संबंध तिथं आहे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये पुढचा विषय गुणसूत्र रंगसूत्र. जी रंगसूत्र आहेत 23 रंगसूत्र जोड्या. तर पहिल्या वलयामध्ये 7, दुसऱ्यामध्ये 8, दुसऱ्यात 8. हे रंगसूत्राच्या जोड्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्या समतोल पडल्या पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. नंबर 1 जी जीवपेशी दाखवली वेदाची त्याच्यामध्ये या 8 ठिकाणी आपला मंत्र उच्चार केला आढळतो. आता बघा, आता गोल घुमट आहे, इथं घड्याळ लावलं तर ते 8 ठिकाणी टक टक करतं म्हणजे 45 अंश कोण करून आपल्याला ते ऐकू येतं. आपल्या मंदिरात पाठीमागे कलकत्ता मंदिरामध्ये आपण हे घड्याळ लावलं की 8 ठिकाणून तो आवाज बरोबर येतो, कारण ते गोल घुमट त्या पद्धतीने ते मंदिर बांधलेलं आहे. तर जीवपेशी जी आपली आहे ती जीवपेशी चांगली का वाईट हा प्रश्न आहे. जेव्हा आपण ओम तत्सवितुर्वरेण्यम हे पहिली 8 वेळाचे मंत्र पहिल्या पेशी झाला वलयामध्ये. तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि दुसऱ्या पेशीत आला धीमहि धियो यो नः प्रचोदयात्.
हे तिसऱ्या वलयामध्ये आला. आणि ज्यावेळेला आपण हा मंत्र म्हणतो त्यावेळेस आपली जी जीवपेशी आहे ती जीवपेशी जी आहे ती समतोल नारळासारखी वाढली. नारळासारखी ही पेशी अगदी बरोबर वाढली. आणि इथे विज्ञानामध्ये जी दिलेली पेशी आहे ती भोपळ्यासारखी वाढते मंत्र न म्हटल्यामुळं. आपण जर वेदातली गायत्री मंत्र म्हटलोच नाही तर ही दुसरी जीवपेशी दाखल 2 नंबर ही भोपळ्यासारखी वाकडी तिकडे वाढते. त्यामुळे याच्यातले जे गुणसूत्र आहेत, रंगसूत्र जे ह्याच्यामधले ते रंगसूत्र व्यवस्थित कार्य करीत नाहीत, वाकडे तिकडे कार्य करतात. मग जन्माला येणारी जी काही संतती आहे ती पहिल्यामध्ये डोळे, कान, हात, पाय, सगळे अवयव शास्त्र शुद्ध जन्माला येतात. दुसऱ्यामध्ये कोणाला हात नाही, कोणाला पाय नाही, कोणाला डोकं नाही, कुठं काय नाही, अशा दृष्टीने चित्र विचित्र संतती किंवा जीवसृष्टी निर्माण होते दुसऱ्या विज्ञान पद्धती. त्याच्यामध्ये आपण काय देवस्थानचे मंत्र म्हणत नाही, देवाची पूजा करीत नाही, त्यांच्या घराण्यामध्ये अशी अवस्था निर्माण होती. मग आपल्याला कोणतरी करणी केली, जादू लावला, भानामती लावली. याचं कारण आहे की आपण जे व्यवस्थित करायचं ते व्यवस्थित करीत नाही. भाकर तव्यावर टाकायची तर ती व्यवस्थित गोल करायची, थाप करायची, मग तव्यावर टाकायची, मग सगळ्या बाजून ती व्यवस्थित वाजते. काही वेळा ती लंबुळकी भाकर करून तव्यावर टाकली तर जळती का कशी तरी होती. अशा दृष्टीने या ठिकाणी पेशी कार्य करते. जेव्हा तुम्ही देवी संपत्ती वाचता तेव्हा तुमच्या शरीरात ज्या जीवपेशी आहेत त्या जीवपेशी ज्या अशी वाकड्या तिकडे असतील त्या आधी सरळ 8 ठिकाणी ज्या जीवपेशी म्हणजे तो ध्वनी आदळतो. आणि मग जी रंगसूत्र 23 रंगसूत्र जोड्या आहेत त्या बरोबर पहिलीच्या 7, दुसऱ्यात 8, दुसऱ्या 8च्या ठराविक ठिकाणी जाऊन स्थिर होतात. तेव्हा पाहिलं तुम्ही समांतर अंतरावर जाऊन थांबतात. आणि अशी जेव्हा आपली अवस्था होईल तेव्हा आपल्याला ईश्वरी साक्षात्कार, देवभक्ती, परमेश्वर प्राप्त होत तशी होत नाही. या विज्ञानवादात आपल्याला देव का वाटत नाही, का भेटत नाही, तर ही भोपळ्यासारखी जीवपेशी आपल्या शरीरात तयार होते. त्याच्यामध्ये आपण मंत्र म्हणत नाही, वाकड्या तिकडे गाणं म्हणतो किंवा काहीतरी खातो. आता ही जीवपेशी सरळ राहण्याकरता आपल्याला नारळ खाणे आवश्यक आहे. सफरचंद, गोल फळं खाल्ली तुम्ही की तुमच्या शरीरातल्या जीवपेशी ज्या आहेत ह्या अगदी समतोलात कार्य करतात. आणि वाकड्या तिकडे लंबगुळी फळं खाल्ली तर तुमच्या असणाऱ्या सरळ पेशी ज्या आहेत त्या अशा वाकड्या तयार होतात. म्हणजे ह्या पेशींची जी भूमिका आहे ती फार वेगळी आहे. त्या पेशी जर वाकड्या झाल्या तर आपल्याला गुण येत नाही, आजार वाढतो. आता तुम्हाला सांगतो, साधी गोष्ट आहे, अगदी साधी गोष्ट. नारळ खाणारे कोकणातली माणसं किंवा जो समाज आहे तो नारळ फळं, गोल फळं खातो. त्यांच्या जीवपेशी ज्या आहेत त्या सरळ आणि व्यवस्थित पडतात. म्हणून त्यांची जी प्रजा आहे ती हुशार, बुद्धिमान, पुढं सरकलेली आहे. आणि इतर समाज जो वाकड्या तिकडे कोंबड्या बकरे खातो यांच्या जे जीवपेशी आहेत वाकडे तिकडे फळं खाणे, लांबोळके, दोडके, भोपळे यांच्यामुळे शरीरातल्या जीवपेशी अशा लंबोळक्या बांधतात. त्यामुळे आपल्या डोक्याची विचार करण्याची ताकद आहे ती ताकद कमी होते, स्मरणशक्ती कमी होते. त्यामुळे आपल्याला त्याचं रहस्य कळत नाही, मग त्रास होतो आपल्याला. आपलं एवढं वाचलं, एवढं काय लक्षात काय राहिना, कारण आपली जीवपेशी जे संवेदना ग्रहण करणार आहे ती बरोबर नाही. मग आता ही जीवपेशी जी आहे ती मेंदूमध्ये किती आहेत, मेंदूमध्ये 10,000 कोटी जीवपेशी आहेत. त्यांचा आकृती शंकाकृती आहेत, म्हणजे त्या गोल आहेत. आणि त्याच्यामध्ये हे ध्वनी अगदी व्यवस्थित उमटतात. आता दुसरी मुद्दा असं की आपण शंख घेतला, कानाला लावला, मोकळाचा आवाज येतो, म्हणजे आपल्या मेंदूतल्या जीवपेशी ज्या आहेत 10,000 कोटी त्या पूर्णपणे मोकळ्या पाहिजेत. त्या मोकळ्या झाल्यानंतर मग आपल्याला दैवी शक्ती त्यात उतरते, मग आपल्याला निर्णय पद्धतीने ज्ञान होतं. अशा दृष्टीने हा महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे, शंकात थोडं पाणी भरलं तर बुडुक असा आवाज, मग पूर्ण गुंग आवाज येत नाही, मग त्या निमित्त पेशी आपल्या डोक्यातल्या काम करतात. तिसरा मुद्दा जो आहे तो असा
की आपण जर समजा पूर्ण शंकात पाणी भरलं तर आवाजच येत नाही. तसे जे फळ खाऊन दूध पिऊन आहे शाकाहारी जे हलका अन्न खाणारी माणसं, साधू संत ऋषीमुनी जे अभ्यास करतात कंदमुळे खाणारे, तर त्यांच्या जीवपेशी ज्या आहेत त्या 1 नंबरमध्ये दाखवल्या अशा स्वरूपामध्ये आहेत. आणि अशा स्वरूपात असल्यामुळे त्यांना ईश्वर प्राप्ती, रिद्धी सिद्धी, ऐश्वर्य प्राप्त. आणि जे साधू किंवा जे इतर माणसं आहेत ते वाकड्या तिकडे खाल्ल्यानंतर 2 नंबर जे विज्ञान दाखवलं त्यानंतर ती जीवपेश तशी होती. आणि जे गुणसूत्र आहेत रंगसूत्र ते त्यात असतात, परंतु ते ईश्वरी ताकद ग्रहण करीत नाहीत. उदाहरणार्थ बा तुम्ही फळं खाताय, दूध पिताय, पण ते फळं कोणची खाताय? डाळिंब खाताय, मोसंबी खाताय, संत्री खाताय, गोड फळं खाताय. आणि गोड फळं खाताय त्यावेळेला तुमच्या शरीरातली जी जीवपेशी आहे ती बरोबर व्यवस्थित आकारामध्ये येते, मग ज्ञान प्राप्त होत. जर तुम्ही समजा भोपळे, काकडे, लांब लांब अशी फळं खाल्ली तर तुम्हाला तुमची जीवपेशी जी आहे, जर तुम्हाला गायत्री मंत्र येत नसेल ती जीवपेशी अशी वाकडे तिकडे वाढते विज्ञान दृष्ट्यासारखी. आणि मग तुम्हाला ज्ञान वाकडे तिकडे ज्ञान होत नाही. मग भूताटकी दिसली, जादू दिसली, करणी दिसली, काय ना काय मग दाब येतो त्याच्यावर. पेशी जी अशी वाकडे तिकडे वाढली तर त्याच्यात तिन्ही रेष वलय आहेत ती सरळ नाहीत. आणि ती सरळ नसल्यामुळं परमेश्वराची अनुवंश आहे ते आपल्याकडे येत नाही. आता उदाहरणार्थ आपण जवारीचं उदाहरण घेऊ. गावरान ज्वारी जी आहे तिच्यातले जे जीवपेशी आहे तिचा जो आकार आहे तो जसा हजारो पिढ्या आतापर्यंत आलेला आहे, पुढं पण राहणार आहे. पहिलं पीक 100 पोती, दुसरं 100 पोती, तिसरं 100, चौथं 500, 100 पोती गावरान ज्वारी पीक देते. जर हायब्रिड घेतली तर पहिल्या वर्षी 100, दुसऱ्या वर्षी 75, मग 50, 25, 0. पुढे तर कणसच येत नाही. कारण का? त्या पेशी म्हणजे जे कॅपॅसिटी आहे तिच्यात जे रंगसूत्र आहेत उदाहरणार्थ ते कार्य करीत नाही, ते नष्ट होत चालतं. का बरं झालं? हा, पहिल्या वर्षी ह्या हायब्रिड ज्वारीने 100 पोती दिली आणि आता कमी का दिली? तर पहिल्या वर्षी जी ज्वारी आहे ती प्रयोगशाळेत तपासल्यानंतर तिचे जे घटक आहेत म्हणजे उदाहरणार्थ रंगसूत्र ती 23 जोड्या आहेत. दुसऱ्यामध्ये पाहिल्यानंतर त्यातल्या 1-2 जोड्या गायब झाल्यात, त्या तयार झाल्याच नाहीत किंवा काम करीत नाहीत, त्यामुळे त्याचं उत्पन्न घटलं. तिसऱ्यामध्ये 3-4 जोड्या गेल्या, त्यांचं उत्पन्न घडलं. म्हणजे अशा दृष्टीने मानव समाज जो आहे हायब्रिड आंतरजातीय व्हावं, निनानिन्या प्रकारची व्हावं, वाकड्या तिकडे संबंध, यामुळे ह्या जीवपेशी दिवसोधड्या जाऊन त्यांच्यामधून पुढची प्रजा नष्ट होते असं शास्त्र आहे. पण जे धार्मिक प्रजा आहे आपले कुळदैवत धरून राहते तर ह्या जीवपेशी ज्या आहेत जसे तसे ह्या पिढीतून त्या पिढीत सारख्या येतात, त्याचे अनुवंश सारखे असतात. त्यामुळे ह्या आयुष्यात पिढी जात तळ मग परमेश्वराची अनुवंश आपल्याला जे आले गायत्री मंत्राप्रमाणे. गायत्री मंत्राचा अभ्यास करण्याचा वर्ग आहे, त्यांच्याकडे आपण जर गेलो त्यांच्या रक्तपेशी आपण तपासल्या तर त्याच्यामध्ये 1 नंबर सारखी अवस्था आढळली. दुसऱ्या समाज जो आहे वाकडा तिकडा खाणारा पिणारा त्याच्याकडे जाऊन त्याच्या जीवपेशी तपासल्या तर 2 नंबर सारख्या त्या पेशी तयार होतात. म्हणजे त्या वाकड्या तिकडे जीवन सुरक्षित होत नाही. वरून दिसायला चांगलं पण वाकड्या तिकडे तयार होत. साधी गोष्ट तुम्हाला मी सांगतो, तुमचे चेहरे कसे आहेत? सगळ्यांचे चेहरे आता इथे तुम्ही जो गायत्री मंत्राचा प्रभाव तुमच्यावर पडला म्हणून तुमचे चेहरे गोल व्यवस्थित आहेत. पण ज्यांच्यावर गायत्री मंत्राचा प्रभाव पडत नाही त्यांचे चेहरे त्रिकोणी आकाराचे किंवा लंबोळके दिसतात. निरीक्षण केलं तर आढळून तुम्हाला इथं काय गायत्री मंत्र विज्ञान प्रभाव त्यांच्यावर, मग त्यांचे चेहरे व्यवस्थित नाहीत. मग शरीर हाडं इंद्रिय हे सुद्धा समतोल राहत नाहीत, कामं व्यवस्थित करीत नाहीत. असे या ठिकाणी हा प्रकार आहे.
तर हा जो प्रकार आहे हा थांबवण्याकरता आपला अनुष्ठ आपल्या शहरात जशी तशी हजारो पिढी आलेली आहे. आणि ज्यांनी ती जपली, जपणूक करून ठेवली, त्यांचे वंश राहिलेले राक्षसी लोक होते. ऐका, अगदी सोपा मुद्दा आहे. देव प्रजा आणि राक्षसी प्रजा. आता राक्षसी प्रजा जी आहे, तिची जी गुणसूत्र आहेत, ती 2 नंबर पेश सारखे पेश तयार झाले. खाणं पिणं आणि आता जे आदिवासी समाजात काय लोक आहेत, आमेजान वगैरे खोऱ्यात, त्या माणसांचं आयुष्य फक्त 40 का 25 वर्षांचे. लवकर मारतात ते, कारण जीव पेशी ज्या आहेत त्या सरळ नाहीत, वाकड्या तिकड्या झाल्या, त्यामुळे त्यांना फार दिवस जगता येत नाही. म्हणजे त्यांचं आयुष्य 30 ते 40 वर्षाचं. काही ठिकाणी वाकडे तिकडे खाणं, कच्चे मांस खाणं, कळलं. अशा लोकांचे जे जीव पेशी आहेत त्या विज्ञानदृष्ट्या 2 नंबर म्हणजे तिथं परमेश्वराचे जे अनुवंश आहे ते आलेले नाही. त्यामुळे तो समाज जरी असला तर तो फार टिकू शकत नाही. पण जेव्हा ते गायत्री मंत्र म्हणतो किंवा त्या विधीत येतो तेव्हा तो समाज पुन्हा 100 वर्ष आपण आयुष्य जगू शकतो. गायत्री मंत्राचा प्रभाव इतका जबरदस्त आहे की तो प्रत्येकाला गायत्री मंत्र आला पाहिजे. ओम भू ओम भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. मग आपल्या शरीराला जीवपेशी कार्य चांगले करतात का नाही आपल्या कळायला काय मार्ग आहे. तर आता या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये उजव्या बाजूला आत्मा, डाव्या बाजूला जीव आत्मा राहतो. तर उजव्या बाजूला जो जीव आत्मा आहे, तो जो आत्मा आहे उजव्या बाजूचा, तर त्या ठिकाणी व्होल्टेज नंबर 1, 2, 3 हे काम करतात आणि डाव्या बाजूला 5, 5, 4, 5, 6 हे काम करतात. त्याच्या शास्त्र असं आहे की तुमच्या जीवपेशी या शरीरातल्या आहेत त्या नेमक्या शरीरात कुठं नष्ट झाल्या, कुठं वाकड्या तिकडे वाढू लागल्या, ते आपल्याला कळू शकतं. कसं, समजा आता व्होल्टेज नंबर 1 ते जर 6 ते 10 mm असेल तर तुमचे जीवपेशी व्होल्टेज नंबर 1 प्रमाणे शास्त्र शुद्ध आहे, म्हणजे मूलाधार चक्रात. पुन्हा 2 नंबरमध्ये जर ती व्यवस्था असेल तर स्वाधिष्ठान चक्रात व्यवस्थित जीवपेशी आहेत, मणिपूर चक्रात आहेत, नंतर अनाचक्रामध्ये, नंतर विशुद्ध चक्र, आज्ञाचक्र, सहस्रजळीच्यामध्ये 6 ते 10 जर जीव व्होल्टेज व्यवस्थित आले साहेब, तर आपल्या ह्या जीवपेशी या शरीरामध्ये सर्व ठिकाणी सारख्या व्यवस्थित झालेल्या आहेत. आणि जर समजा आपल्या जीवपेशी जर समजा व्होल्टेज नंबर 1 आधी कोणी झाला, 2 आधी कोणी आला, तर 6 पर्यंत आधी कोणी होत आले, तर सगळ्या जीवपेशी विज्ञान देशात दाखवले 2 नंबर अशा वाकड्या तिकडे झाले. कारण त्यांच्या शरीरामध्ये जसं पाहिजे तसं गुणधर्म आलेले नाहीत, ते नष्ट झाले, कमी कमी कोट झाले. आणि निगेटिव्ह आले ते नष्ट झाले, म्हणजे काम करीत नाहीत. हे आपल्याला गणिताप्रमाणे ECG काढल्यानंतर कळतं. तसं कळत आपल्या जीवपेशी छातीतल्या गेल्या का हृदयातल्या गेल्या. आणि ते मग विज्ञान इथं काही सांगू शकत नाही, तर फक्त वेद सांगतो. वेदाच्या नियमाप्रमाणे हे सगळं निर्णय होतो. आपल्या जीवपेशी कुठल्या कमकुवत झाल्या. आता समजा व्होल्टेज नंबर 3 हा जर आधी कोणी असन तर या ठिकाणी काही पेशी गोल आकाराचे आणि काही पेशी लंबरूपी आकाराचे आहेत. त्यामुळं आपलं व्होल्टेज कमी जास्त झालं, निघालं. मग आपल्याला काय, आपल्या ज्या अडचणी आहे ते वाढत चालले. म्हणजे साधी गोष्ट आहे की तुमचा व्होल्टेज नंबर 4 धरला आपण, तो 4 व्होल्टेज नंबर जर पॉझिटिव्ह 6 ते 10 mm आला तर 1 नंबर दाखवले, तशा दृष्टीने वरच्या पेशी निम्या पेशी अशा आहेत. आणि तो जर निगेटिव्ह आला खाली 4 नंबर, ते 2 नंबर दाखवले, असे तुमच्या पेशी बांधल्या. ह्या 2 पेशी शरीरात तयार झाल्या, बरं का. आणि ह्या 2 पेशी शरीरात झाल्या, यांची भांडणं मारामारी शरीरात सुरू होती. म्हणजे शरीरातच मारामारी भांडणं.
आपलं मन स्थिर राहत नाही. इकडं पळ तिकडं पळ, ह्या बापाकडं पळ, त्या बायाकडे पळ, याच्या पाया पड, त्याच्या पाया पड, मला काहीतरी झालं, मला काहीतरी झालं. हे पेशी आपल्या शरीराला या ठिकाणी समतोल नाहीत, कमी जास्त झालेले आहे. आणि त्या कमी जास्त झाल्यानंतर आपल्याला सुख शांती मिळत नाही. मग आपण ब्राह्मण किंवा इतर लोकांना जातो, पूजा अर्चा पाठ करतो, पण गायत्री मंत्र म्हटलाच नाही. ऋषी देवता छंद आणि स्वर म्हटलाच नाही, त्या पेशी कमकुवत होतात. आता आपण म्हणतो राम रक्षा भूत कौशिक ऋषी रामचंद्र देवता अनुष्ठक शांत, पुढे गांधार स्वर नाहीचे. त्यामुळे ते पेशी जे गोल होण्याची अगदी लंबुळके बनली. आणि जेव्हा आपण ते छंद म्हणू छंद गांधार स्वरा, तेव्हा ते पेशी समतोल एक नंबर सारखी झाली. म्हणजे आपण राम रक्षा वाचतो, तिचा परिणाम आपल्या शरीरावर चांगला होतो. म्हणजे आपल्या सामाचं दर्शन साक्षात्कार होऊ शकतो. आता काय लोक ध्यानाचं बसले येताना लोक कारला पाय दिसतात, कोणाला हात दिसतात, कोणाला डोकं दिसतात. त्याचं कारण का, तर आपल्या शरीरात ज्या जीवपेशी आहेत त्यांच्यामध्ये जो अंश आहे डोक्याचा किंवा हातापायांचा, तेवढंच तुम्हाला ध्यानात दिसणार. परिपूर्ण मूर्ती का दिसत नाही? म्हणून आपल्या धर्मामध्ये मूर्तीपूजा मांडलेली की सगळी व्यवस्था व्हावी. अशा दृष्टीने हे सगळं उत्तम प्रकारचं उदाहरण आहे. म्हणजे आपल्याला पूजा करायची. मग आपल्या जीवपेशी समतोल राहण्याकरता किंवा वाकड्या तिकडे झाले सरळ होण्याकरता कोणाकडे जायचं, कोणत्या देवाचं पाय धरायचं, कोणाच्या पाया पडायचं? तर शिवलिंग जे आहे शंकराचं, ही जे पहिली जीवपेशी दाखवली आज अशा आकाराचे, मध्ये त्याला शिवज्योलिंग आहे, ते निर्गुण निराकार आहे. आणि त्याच्यावर जी वलय आहेत त्या वलयात आपण ओम नमः शिवाय म्हणतो, तर आपले ठोके बरोबर त्या शंकराच्या पिंडीवर 8 ठिकाणी आढळतात. मग तिथून ज्या लहरी निघतात त्या आपल्या शरीरात उतरतात. त्या शरीरात उतरल्यानंतर आपल्या मग ज्या बिघडल्या पेशी आहेत त्या सरळ होतात. अरे देवाची भक्तीवर आपला गुण आला बा. त्याचं कारण आहे की आपण नियमितच रोज सकाळी शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय तुमच्या शरीरातल्या जीवपेशी सरळ कधीच होणार नाही. जर शिवलिंगाची पूजा केली नाही तर तुमच्या पेशी लंबुळक्या राहणार, दोडक्यासारख्या. तुम्हाला शांती समाधान मिळणार नाही. मग या पेशी बरोबर आहेत का नाही तपासायच्या, म्हणजे आपल्याला ECG काढल्यानंतर कळतो. आता त्याच्यानंतर आपण या पेशी ज्या आहेत शरीरामध्ये जीवपेशी रंगसूत्राच्या, त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि त्या पेशी आपल्याला जपण्याकरता पारायण करायचं. पारायण करायचं म्हणजे काय, की आपल्या शरीरात जे दोष आहेत ते नष्ट करायचे आणि चांगली शरीर प्रकृती बनवायची. आणि म्हणजे पारायण. दवाखान्यात ॲडमिट झालं ना, हा दसरा आहे, द्या औषध, अमुक द्या, मग त्याचं शरीर पूर्ण सुधारते, त्याला बरं वाटतं. तशा दृष्टीने या ठिकाणी सुद्धा या जीवपेशी ज्या आहेत त्या सुधारल्या जातात. भगवान शंकराच्या शिवलिंगाच्या पूजा केली तर नुसतं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय काही होणार नाही. जेव्हा त्या शिवलिंगावर पाणी किंवा अभिषेक तुम्ही करता तेव्हा ते एक जण संतती होत नव्हती. ते म्हणला ज्याला मला संतती होत नाही, डॉक्टरने सांगितलं त्या सगळ्या पेशी वाकड्या तिकडे आहेत. मी त्याला म्हणलं काय नाही, आपली त्या पंचमुखी शिवलिंग आहे, याला तू अभिषेक कर, दूध सोड याच्यावरती. आणि मग त्याने अभिषेक केला. बरंच दूध आणलं, किती आणलं सांगता येत नाही, पण अभिषेक केला, संतही झालं त्याला. कारण त्याच्या ज्या आकड्या तिकड्या पेशी होत्या त्या पेशी सरळ झाल्या. संतती केव्हा होते, एक नंबर सारखे पेशी होईल तेव्हा तुम्हाला देवावतारिक संतती होईल, बुद्धिमान, किंवा तुमची डोके बुद्धिमान बनणार. आणि ही 2 नंबरची पेशी सारखी जर तुमची 2 नंबर विज्ञान पेशी बनली तर तुमच्या घरी वेडी मुलं जन्माला येणार, वेडी संत जन्माला येणार. म्हणून गायत्री मंत्र अत्यंत महत्त्व. भगवान कृष्णाने भगवतीला सांगितले, गायत्री छंद ही माझी विभूती आहे. विभूती आहे म्हणजे कार्य करणारी शक्ती आहे. जे कार्यकारी शक्ती जी आहे त्याचा आपण विचार केला पाहिजे. आता जीवपेशी किती छोटी आहे, अगदी बाजूसारखी, पण त्याच्यावरचे सगळे संस्कार परिणाम झाले पाहिजे. गायत्री मंत्राशिवाय जीवपेशींची सुधारणा होत नाही. आणि भगवान शंकराची पूजा केल्याशिवाय जीवपेशी
जी आहे ती समतोल राहत नाही. समतोल राहण्याकरता शिवलिंगाची रोज पूजा केलीच पाहिजे. प्रत्येकाने घरी शिवलिंग आणलंच पाहिजे. त्याच्यावर पाणी घालून पूजा केलीच पाहिजे. गायत्री मंत्र म्हटलेच पाहिजे. ग्रंथ वाचलेच पाहिजे. तेव्हा तुम्हाला सुख शांती समाधान आपण बोलू शकतो. आता हे 2 नंबरची जे विज्ञान पेशी आहे, अशा अनेक लोकांच्या पेशी आहे ज्यामुळे संतती होत नाही. आता इथे एक जण गोमतीचं नात्यातली कोणतरी तो राहिली, जवळ 10-12 दिवस पारायण केलं, झाली संतती. डॉक्टर सांगितलं सोडणारच नाही ना, तरी पद्धतशीर. मग परिस्थिती अशी आहे. याचं कारण आहे की याला जी शास्त्रीय पद्धत आहे, धर्म म्हणजे काय बोगस नाही. विज्ञानाला पाणी पाजणार आहे. विज्ञानापेक्षा श्रेष्ठ धर्म आहे. आणि त्याच्यात तुम्ही स्वतः सोडून विज्ञानाला पळत आहे. पळा पळा पळा, इकडे पळा, काय पळून. आपला नारळ जो आहे, तो नारळ झाडाला पाणी घाला, तो नारळ अगदी पद्धतशीर वर आला पाहिजे व्यवस्थित. तसं आपलं जे सगळं शरीर आहे, याच्यातले जे जीवपेशी आहेत, अगदी सूक्ष्म शास्त्र आहे. जीवपेशी म्हणजे किती मोठी, लय शेकत बाजरी एवढी असेल किंवा हरभरा गवत ज्वारी एवढी होत असेल, ती जीवपेशी. त्याच्यात एक घडामोड घडते. मग डॉक्टर तपासणार तुमच्या जीव गुणसूत्र आहेत का, अमुक आहे का, अशी वस्तुस्थिती आहे. त्यात सांगायचा मुद्दा असं, या ठिकाणी मी तुम्हाला 10 दिवस पारायण करा, 7 दिवस का सांगतो, तर तुमच्या ज्या जीवपेशी आहेत वाकड्या तिकड्या, त्या सरळ व्हाव्या लागतात. पांढऱ्या पेशी, तांबड्या पेशी, प्लेटनेस पेशी. प्लेटनेस पेशी म्हणजे लढणाऱ्या पेशी. हे कुठे तयार होतात, हाडाच्या सांध्यात. प्लेटनेस पेशी आहेत ना, हाड्या सांध्यात तयार होते. तुम्ही जर उन्हात फिरलाच नाही तर त्या पेशी तयार होतच नाहीत. कायम बसली घरामध्ये पंखा लावून, त्या पेशी तयार होत नाही. काय आजार तुम्हाला. डी जीवनसत्व शरीरात तयार व्हावं लागतं. हाडं मजबूत व्हावी लागतात. हाडामध्ये कुठे वाकडेपणा येऊ नये म्हणून काकडी खाल्ली पाहिजे, म्हणजे हाडं तुमची सरळ राहणार. पीपीएम जो घटक आहे ना, तो सरळ राहायला पाहिजे. आणि तो जेव्हा सरळ होईल, संत्रा, सफरचंद, आंबा, काकडी या पदार्थातून तो सरळ होतो. आणि तो झाल्यानंतर आपली हाडं जी आहेत ती अशी मजबूत बनतात. सांधे बिंदे आणि बोटाच्या सांध्या दुखतात बा, म्हणजे याच्यातून तुमच्या लढणाऱ्या पेशी तयार होत नाहीत, म्हणून तुमचं गुडघे दुखायच्यात, सांधे दुखायच्यात. याच्याकरता गायत्री मंत्राचा जप रोज किती 108 वेळा करा, जास्त करायची गरज नाही. 1000 तसे कितीच करा, पण कमीत कमी 5-10 मिनिटं व्यवस्थित करा. कोण आलं, कोण आलं, चावाला आलं का, बटवाला पा, असं म्हणून ते मंत्र सिद्ध होत नाहीत. मोबाईल आला का, लावला कानाला, पुन्हा मंत्र म्हणायला लागला, नाही चालत. मोबाईलमध्ये पाहून काय लोक मंत्र म्हणतात, ते दूषित भाग आहे. आता माझा डोळा आहे, आपले डोळे चष्मा लावला आहे. आता तुम्ही हे माझी दृष्टी तुमच्यावर येणार पडायला पाहिजे, पडत नाही, कारण चष्म्यामुळे ती आवडलेली आहे. जेव्हा आपले डोळे उघडे असते तेव्हा आपल्या शरीरातला जो प्रकाश आहे तो तुमच्या डोळ्यात उतरणार. पण जेव्हा चष्मा लावतो ते दिसतं, पण आपला माझ्या शरीराला प्रकाश शरीराकडे येणार नाही. मी जेव्हा असे डोळे वर करीन तेव्हा तुम्हाला प्रकाश मिळत. तशा प्रकारचा मोबाईलमध्ये जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्याच्यातला जो प्रकाश आहे अक्षरांचा, तो आपल्या शरीरात परिणाम नाही करीत. म्हणून आपण पोथी, हस्तलेखित याच्यावर जोर दिला पाहिजे. हाताने लिहायचं, मंत्र म्हणायचं, तेव्हा आपला फायदा होतो. तर ह्या जी जीवपेशी आहेत, नंतर आपला जो शुक्राणू आहे जगाचा, त्याच्यामध्ये जीव आत्मा आहे असं आपल्या धर्मग्रंथात लिहिलं. हा जीवात्मा येतो, मग तो आपली शरीर तयार करतो, पेशी तयार करतो ओंकार रूपाची, आणि मग शरीरातून शरीर तयार करतो, तो विकसित होतो. हा निर्गुण निराकार जो जीवात्मा आहे तो याच्यात येतो. आता विज्ञान याला पुरुष म्हणले. शुक्राणूमध्ये जो जीवात्मा आहे त्याला पुरुष म्हणले. पुरुष म्हणजे जीवात्मा. आता त्यांनी सिद्ध केले की या ठिकाणी हा जीवात्मा विज्ञान जो हिंदू धर्मात जो सांगितलेला, सनातन धर्मात जो सांगितलं जीवात्मा आहे तो आहे. आता हे रंगसूत्र जे आहेत
23 रंगसूत्र सर्व समाजामध्ये कुठल्याही असो, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अति शूद्र किंवा सगळ्या ठिकाणी सारखे असतात. फरक काहीच नाही, फक्त त्यांची जोपासण्यात फरक आहे. शेतीमध्ये शेती आहे, त्या शेतीमध्ये ज्वारी पेरायची, ज्वारी सारखीच आहे, पण ज्याचे ज्वारीला कायम पाणी आहे ते त्या ज्वारीला कणस येऊन दाणे येणार. पण ज्या ज्वारीला पाणी दिलं नाही त्याला कणस येणार नाही, दाणे येणार नाही, वाढीच नाही. तशा दृष्टीने हे ज्या जीवपेशी आहेत त्या जीवपेशी पॉवरफुल बनण्याकरता आपल्याला आपला आहार फळं म्हणजे सोमरस प्यायला पाहिजे असे व्याधात सांगितले. गायत्री मंत्र रोज जपला पाहिजे व्याधात सांगितले. गायत्री मंत्र तुम्हाला येत नसन तर तुमच्या जीवनामध्ये काहीच अर्थ नाही. गुरुमंत्र छो, बचा मंत्र छो, हे जे मंत्र आपण म्हणतो निर्णाळे ते चालत नाहीत. विचू गुरु के मंत्र छो, विचू उतरून दे, अमुक होऊ दे, जे म्हणतो ते मंत्राने काय होत नाही, त्या सवय नसतात. कारण आपल्या जीवपेशी ज्या आहेत शरीरातल्या परमेश्वराकडून जशा तशा आल्या. परमेश्वरातून हे गुणसूत्र जे 23 रंगसूत्र हे ब्रह्मदेव का आले. ब्रह्मदेव कोणा 7 ऋषी का आले. 7 ऋषी कोण हे 88,000 ऋषी आणि त्यांचे आपण वंशज. मग आपलं उदाहरणार्थ आता आपण हे घेऊ की ब्रह्मदेवाचे ऋषी आत्री, आत्रीकडे हे गुणसूत्र जीवपेशी गुणसूत्र आली. तीच गुणसूत्र पुढं आत्ऋषींच्या वंशामध्ये बुधाकडे आली. ते बुधाकडून तीच गुणसूत्र कृष्णाकडे आली. तीच गुणसूत्र पुढं आपल्या समाजात म्हणजे जे वंशज आहेत त्यांच्याकडे आली. अशा दृष्टीने ही गुणसूत्र जी आहे ती वंश परंपरेने आपल्या गोत्राप्रमाणे आलं. गोत्र माहिती पाहिजे का, तर ते गुणसूत्र आपल्या शरीरात आलेले आहेत म्हणून आपण त्या दृष्टीने महत्त्व म्हणतो. तर हे जे शास्त्र आहे हे अत्यंत महत्त्वाचं आणि गहन आहे. तुम्ही कुठेही नाही ऐकलेलं, कुठल्याही ग्रंथात, जगातल्या कुठल्याच ग्रंथात न लिहिलं मी तुम्हाला सांगेन. आणि मला सांगा कोण की हे आमच्या ग्रंथात असं लिहिले, एक वाटण ते बक्षीस देईन. कारण तुमच्या ग्रंथात का लिहिलं नाही, आमच्या डोक्यात का लिहिलं, याचं कारण असं आहे की आतापर्यंत जेवढे ग्रंथ लिहिले, जेवढे पोथा पुराण झाले, रंगसूत्र गुणसूत्रावरती गायत्री मंत्राचा कसा परिणाम होतो याचा अभ्यास नाही. कारण त्याचं प्रात्यक्षिक काय आहे हे दाखवलं पाहिजे. 1 नंबरची जीवपेशी, 1 नंबर जीवपेशी जी आहे ही गायत्री मंत्राने हे होतो. एकदा आपण म्हणलं ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि असे मंत्र म्हणलो की आपल्या शरीरात 23 रंगसूत्र जोडायला की जागे होते पेशीमध्ये आणि ठराविक ठिकाणी जाऊन थांबतात. मिलिटरीमध्ये अटेन्शन उभा राहा, ठराविक ठिकाणी उभा राहतो तो. तसा इथं आपल्या जीवपेशी ठराविक आकारामध्ये गुणसूत्र येऊन बसली पाहिजेत. आणि ते ठराविक आकारात जेव्हा गुणसूत्र येऊन बसतील तेव्हा आपला ईश्वरी साक्षात्कार जसं तसं ज्ञान प्राप्त होत. आता आंबा आहे, आंब्याचं झाड, आंब्याची तुम्ही कोळी लावली कुठं वावरात, एक लावली चांगल्या पाण्याच्या ठिकाणी आणि दुसरी लावली खडकाळ जागेत, दोघांना पाणी दिलं. तर खडकाळ जागेत जे आहे तिथं तिला जे घटक पाहिजे ते मिळत नाहीत, म्हणून त्याला त्या झाडाला आंबे जे येतात ते वाकडे तिकडे किंवा लंबकुळे कशी तरी थोडाफार वाकडे तिकडे तयार होतात, गोल येत नाही. केशरी आंबा गोल येत नाही, वाकडा तिकडे येतो. आणि इकडे ज्या पॉईंटच्या ठिकाणी लावले खत पाणी घालून तो आंबा पुन्हा जसाची तसा गोल तयार होतो. उदाहरणार्थ कांदे वावरात लावले कांदे, ते कांदे जसे तसे गोल काय येतात, तर त्यांच्यामध्ये जे काय आपलं गायत्री मंत्राच्या लहरी आहेत त्या लहरी व्यवस्थित पडतात चांगल्या वावरात. आणि वाईट वावरात लावलं तर कांदे वाकडे तिकडे वाढतात, पाकळ्या व्यवस्थित होत नाहीत. तसेच आपल्या शहरामध्ये ज्या जीवपेशी आहेत त्या चांगल्या सुरक्षित वाढल्या पाहिजेत. याच्याकरता दररोज दैवी संपत्ती मंत्र म्हटले पाहिजेत. आणि त्यामुळं आपल्याला
सुख शांती समाधान मिळेल. पण अनुभव आपल्याला आली, कुठून आली, कोण कोण आलं? ओम अयो त्रिशतम तनसंत मही तरश मंदी धावत. त्याच्यामध्ये 23 रंग सुद्धा जोडी आल्या. नंतर 30,000 जनुक म्हणजे सुख आली. नंतर 1,00,000 गुणसूत्र आली. हे सगळी आपल्या शरीरात वंश परंपरेने आहेत. क्रोध, त्रेता, द्वापार, कली, कोणत्या युगात जरी आपण असलो तरी हे गुणसूत्र आहेत. मग आता राक्षसी प्रजा कशी निर्माण झाली, जीव प्रजा कशी निर्माण झाली, एक गोष्ट सांगतो महत्वाची. एक स्त्री होती, म्हणजे बाबा मला देवावतारिक संतही झाली पाहिजे. म्हणजे होईल, फळं खा, दूध प्या, असं करा. तिने ते साधना केल्यानंतर तिला ती संतही झाली. म्हणजे एक मुलगा, आता काही काळजी नाही, खातं वाकडे तिकडे, हे खा ते खा, मंगळ खा, मग खा, मग खा. आणि ही शरीरातली जीव पेशी ती वाकडी तिकडी झाली परत लगेच. आणि पुढची संतती झाली ती वेडी जन्माला आली, म्हणजे मंद बुद्धीची. म्हणजे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तुमच्या जीवनाचा. चांगले देवधर्म करून जे लोक राहतील त्यांचे जे जीव पेशी आहेत, शुक्राणू आहेत, ते शास्त्रोक्त पद्धतीने गायत्री मंत्राच्या पद्धतीने असे बसतात. ते पेशी निर्माण झाल्यानंतर तुमचे पुढचे वंश परंपरा जशी तशी निर्माण होते. पण तुम्ही वाकडे तिकडे कोंबड्या काप, बकरे काप, हे कर, चेड्याकोड्याची भक्ती कर, याची कर, त्याची कर, त्यामुळे तुमची जीव पेशी बिघडते. चेडे गोटे म्हणजे काय, 2 नंबरची पेशी ही बिघडली का तुमच्या अंगात चेडे गोटे तयार झाले आणि देव प्रसन्न व्हायचे, म्हणजे 1 नंबरची पेशी. अशी अवस्था निर्माण झाली का आपल्या देव प्रसन्न झाले. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आणि तुम्हाला पाहायचं असलं तर तुम्ही मशीनमध्ये ECG काढून बघा की तुमच्या जीवपेशी कशा आहेत. त्या जीवपेशी म्हणजे काय दोष आहे आपल्याला समजू शकतं. आपलं संशोधन आहे, आपल्या जगा दृष्टीने फार महत्वाचं संशोधन आहे. आणि ह्या जीवपेशी बाबतीत फार महत्वाचा मुद्दा आहे. तर आपण भजन, कीर्तन, जागरण, गोंधळ, भजन, कीर्तन, जागरण आणि गोंधळ भरा, या 5 गोष्टी आपल्याला फार महत्वाच्या आहेत. म्हणजे आपल्याकडं भैरवनाथचं भराड, पांडुरंगाचं भजन, कीर्तन, जागरण, खंडोबाचं गोंधळ, देवीचा, ते हे सगळी जी वाद्य आहेत हे गोल आहेत. आणि मग आपलं त्या वाद्य गोल आहेत, पखवाज गोल आहे, त्याच्यावर ध्वनी निघतो. म्हणजे आपल्या पेशी कशा होतात, 1 नंबर सारख्या गोल व्यवस्थित प्रगट. म्हणून भजन कीर्तन महत्वाचे, हरिपाठ महत्वाचा आहे. आपण देवाच्या आपण ज्या म्हणतो त्यावेळेला आपल्या ज्या जीव पेशी आहेत त्या पेशी 1 नंबर सारख्या तयार होतात. त्यामुळे आपला सुख शांती समाधान आनंद मिळतो. पण जेव्हा आपण भजन कीर्तन करीत नाही, ऐकत नाही, तेव्हा 2 नंबर सारखे पेशी, सुख शांती नाही, समाधान नाही, रात्रंदिवस रडगाणं. आता माझ्याकडे माणसं येतात काय रोज वाढायचं, आम्हाला गुण येत नाही. याचं कारण आहे, तुम्ही गायत्री मंत्र म्हणा, दैवी संपत्ती म्हणा, आम्हाला जमत नाही जमत इथं राहा, आमचं ऐका. नाही ऐकायचं तुमच्याकडे ब्राह्मण आणून तुम्ही मंत्र म्हणून घ्या, म्हणजे चौकून आपली सुधार नाही. भजन कीर्तन ऐका रोज, नाही जमत जागरण गोंधळ ऐका. आता सगळ्यात लवकर पेशी आपली समतोल होण्याकरता जे वाद्य आहे ते खंडोबाचं. जागरण जे आहे ते जेव्हा चालतं जोरात तेव्हा आपली जीव पेशी जी आहे ती समतोल झटपट होती. समतोल म्हणजे 5-10 मिनिट, 1 तासात, 3 तासात जागरण झालं का तुमच्या संतती होती. आता एका ठिकाणी लोकांना संतती होत नव्हते, म्हणजे आम्हाला देव कोपलाय, संतती होत नाही, म्हणजे तुमचे जीवपेशी इशू दाखवा. म्हणजे तुम्ही आता जागरण गोंधळ घाला. मग त्याने 5 जागरण घातली पद्धतशीर, झाली संतती. कारण शरीराच्या जीवपेशी आहे, जो शुक्राणू आहे तो आपल्या देवधर्माच्या पद्धतीने तो कृपा होऊन तो सरळ वाढतो. म्हणजे 1 नंबर पेशीसारखी आपली पेशी कायम पाहिजे घरादाराची. तेव्हा तुम्हाला सुख शांती समाधान मिळेल, तसं मिळणार नाही. तर ह्या पेशी ज्या आहेत त्या आपल्या जीवनात महत्वाच्या आहेत. आता तुम्ही रोज जेवण करताय,
बटाटा खाल्ला, बटाटा गोल, म्हणजे गोल गोल जी फळं आहेत त्यांचं कालवण, ज्वारी बाजरी ही गोल आहे का नाही. आणि तुमचा तो गहू लंबगोल आहे. मग आता सतत जवारीची, आता डॉक्टर जवारी भाकरी खा तुम्हाला बरं वाटतं, याचं कारण सांग. शास्त्रीय पद्धती एक नंबर जी दाखवलंय रंगसूत्र, ज्वारीची भाकरी खाल्ल्यावर हे रंगसूत्र अशी येतात, बाजरीची खाल्ल्यावर रंगसूत्र अशी येतात, गहू खाल्ल्यानंतर 2 नंबर सारखी पेशी लंबकोळी होते. मला गव्हाचा वास आला तरी मला त्रास होतोय. याचं कारण का, तर माझ्या पेशी गोल आहेत, मग त्याला ॲलर्जी यायला वासाची. तर तशी सफरचंद, नारळ, संत्री, मोसंबी अशी गोल गोल फळं तुम्ही खाल्ली तर तुमच्या पेशी टमाटं, गोल टमाटं आहे का नाही, म्हणजे मग तुमच्या पेशी अगदी 1 नंबर सारख्या रंगसूत्र गुणसूत्र पूर्ण पाहणार, सुख समाधान मिळणार. प्रयोग करून पाहायचं, करून बघा. तुम्ही 1 महिनाभर नारळ खायचा रोज थोडा थोडा, आणि मग बघायचं कसं वाटतंय. मग तुमचं पुन्हा शास्त्रीय पद्धतीने जाऊन तुम्ही दवाखान्यात तपासून ECG काढून बघा, तुमच्या पेशी कशा आहेत तपासा करा डॉक्टरकडून, बघा कसं पडले गोल. डॉक्टर म्हणतो ओके. मग आता तुम्ही महिनाभर झालं का तुमचं, मग तुम्ही शेवग्या शेंगा खा, मग लांब लांब म्हणजे भोपळे खा, भेंड्या खा, म्हणजे लांब लांब आहेत वस्तू त्या जर तुम्ही खात बसलात 1 महिनाभर, पण चेक करा, मग तुमच्या पेशी वाकड्या तिकडे झालेल्या दिसतील, आणि मग तुम्हाला कळण्याच्या आलं आपलं शरीरात बदल झाला. कळलं. त्या दृष्टीने हे सगळं महत्वाचं आहे. त्याच्या दृष्टी परमेश्वराची अनुवंशिका जी अखंड, परमेश्वर अखंड वंश परंपरा जी आपल्याला, ती आपल्याला फळं, गायत्री मंत्र जप आणि आपलं शरीर शुद्धी अशा अनेक गोष्टीवर ही अवलंबून आहे. पारायण करणे वगैरे, आपले जे ग्रंथ दिले, कल्केश्वरी, गुरुदेव महात्मे, देवी संपत्ती, हे सगळं 1 नंबर जीव पेशी अशी तयार होऊन अशा दिले, म्हणून त्याला महत्व आहे. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम स्वयंभू विश्वराजा श्री दत्त महाराज की जय. स्वयंभू महापंसागरेश्वरी महादुर्गा महाशाकंभरी माता की जय. ब्रह्मशास्त्री की जय. महासत्यानुसार माता की जय. देवदेव का ओम दत्त, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम.